पहिला चेंडू हाफ ट्रॅकर आपण पाहिला आणि इनस्विंगच्या माध्यमातून आतमध्ये येतोय. मयूर म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती आहेत या पहिल्या षटकामध्ये. नक्कीच स्वर्गीय मंगल शेठ स्मृती गौरीशंकर गौरीपाडा संघ इन ॲक्शन मध्ये आहे. त्यांच्या समोर पलक 11 सरवली. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय आणि सेकंड बाउन्सर आहे त्यामुळे नो चेंडू घोषित करतायत पंच आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. कारण की पहिल्या चेंडूवरती त्यांनी फर्स्ट बाउन्सरचा इशारा केला होता आणि हा सेकंड बाउन्सर येतोय त्यामुळे मयूरला नक्कीच कमबॅक करावा लागेल. फ्री हिट आहे. बॅटची कडा. फ्री हिटच्या चेंडूवरती झेल बाद होऊ शकत नाहीये परंतु झेल देखील ड्रॉप केलाय. रवी म्हात्रे आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे. रवी म्हात्रे असतील, हेमंत म्हात्रे असतील, पंढरीनाथ म्हात्रे असतील, मयूर म्हात्रे, सागर म्हात्रे, मिथुन म्हात्रे हे नक्कीच महत्त्वाचे खेळाडू आहेत गौरीपाडा या टीमचे. आणि गौरीपाडा संघ खेळतोय या स्पर्धेमध्ये स्वर्गीय मंगल शेठ स्मृती गौरीशंकर गौरीपाडा या नावाने. ऑन साइडला शॉट ऑन पुल केलाय, पाठवलाय स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 5 धावा धावफलकावरती आहेत. कल्पेशने हा चौकार लगावलाय. पुन्हा एकदा शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न होता. लेग बाईटच्या स्वरूपात एकदा मिळते. या चेंडूवरती धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. नक्कीच डायरेक्ट हिट जर झालं असतं नक्कीच जगदीश म्हात्रे होते शॉट पॉइंटला. एक चांगले क्षेत्ररक्षक देखील आहेत, तेवढेच चांगले फलंदाज देखील आहेत. भरपूर वर्षांचा अनुभव आहे जगदीश म्हात्रे यांना. स्ट्रायकिंगला फलंदाज अवी येत आहेत. धावसंख्या 6. पुन्हा एकदा बॅटच्या टो इनला हा चेंडू लागतोय आणि मिडॉनला चेंडू फील्ड होतोय. त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. ऑफिशियल पंच आपण पाहतोय या सामन्यासाठी DK सर आणि बाळा माने सर. टीव्ही अंपायर नक्कीच फिरोज खान सर. हे 3 ऑफिशियल पंच. 5 रात्रींमध्ये चांगली कामगिरी. बॅटची कडा आणि यस फिंगर अप. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन लागतोय. हा पहिला मोठा धक्का पलक 11 सरवली या टीमला. फलंदाज कल्पेश. बॅक टू द पवेलियन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे पलक 11 सरवली या टीमची 1-7. निखिल येत आहेत. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती. बाळू बोराडे पुरस्कृत हा संघ आहे. पलक 11 सरवली आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय मंगल शेठ स्मृती नक्कीच गौरीशंकर गौरीपाडा या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. एक संघ आहे भिवंडी तालुक्यातील आणि एक संघ आहे कल्याण डोंबिवली विभागातील. हेमंत म्हात्रे येत आहेत. हेमंत म्हात्रे असतील, मयूर म्हात्रे असतील, रवी म्हात्रे असतील, हे महत्त्वाचे खेळाडू आहेत. महत्त्वाचे गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहेत. सागर म्हात्रे देखील खूप चांगले फलंदाज यावेळेस पाहायला मिळतात. मिथुन म्हात्रे नक्कीच शॉट बॅकवर्ड पॉइंटला ते देखील फिल्डिंग करतायत. अवी ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतायत. व्यवस्थित चेंडू बॅटवरती येत नाहीये. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. डीप मधून फिल्डर येतील. शॉर्ट मिड विकेटला हा चेंडू फील्ड होतोय. त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल.
8 धावा धावफलकावरती. जानता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय किरण शेठ राऊत आणि हरीश शेठ राऊत यांच्या माध्यमातून कासगाव चषक आपण पाहतोय. महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील एक खूप मोठं नाव आदरणीय मोठा लक्ष्या बैलाचे मालक आदरणीय किरण शेठ राऊत आणि हरीश शेठ राऊत साहेबांच्या माध्यमातून हे आयोजन. आणि मोठा लक्ष्याच्या नावाने नक्कीच टॉस बॉक्स देखील आपण पाहतोय. 500 पेक्षा जास्त बिंजोडचा मानकरी आणि बैलगाडी शर्यतीमधील देव. पुन्हा एकदा मिस्टायमिंग आहे. कॉट अँड बॉलची संधी हेमंत म्हात्रे जज करतायत. कॉट अँड बॉल फलंदाज झाल्या बाद लागतोय. अजून एक धक्का सरवली या टीमला. अवी बॅक टू द पवेलियन. हर्षद चौधरी येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. खऱ्या अर्थाने स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट म्हणून त्यांना म्हटलं जातं. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे हर्षद चौधरीची. फुलटॉस त्याला पाठवलाय स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार. तर भोईर देखील इन ऍक्शन मध्ये आहेत. नक्कीच सागर भोईर यांची पिताश्री शरदजी भोईर साहेबांची भेट झाली होती सापाड चषकामध्ये आणि त्यांचे देखील महत्त्वाचं योगदान होतं. आर्थिक सहकार्य होतं त्या सापाड चषकाला. अनेक लेजंड क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांच्या वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवलेलं आहे या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सागर भोईरने. सरवली संघ एक नामवंत संघ आहे भिवंडी तालुक्यातील. त्यांना फाईट करतोय कल्याण डोंबिवली विभागातील एक बलाढ्य संघ गौरीपाडा. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. क्षेत्ररक्षक आले होते, झेल पर्यंत पोहोचले देखील होते आणि पाहावं लागेल काय घडलंय. DRS रनआउट साठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे परंतु सॉफ्ट सिग्नल पंच बाळा माने सर सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे आणि आपण चेक करूया. परंतु फलंदाज परतीच्या वाटेवरती होते हर्षद चौधरी. पण आपण चेक करूया काय निर्णय येतोय. आणि SOUT फलंदाज झाले बाद. नक्कीच फ्रेम मध्ये देखील नव्हते आणि थोडासा प्रश्न आमच्या कॉम्बॉक्स मध्ये देखील आहे की सॉफ्ट सिग्नल नॉट आउट का आलाय. जवळजवळ 3 ते 4 फूट नक्कीच बॅट थोडीशी पाठी आहे. कौतुक करेन होमसाई MTC live.in कुणाल म्हात्रे असतील त्यानंतर अक्षय म्हात्रे असतील त्यांची संपूर्ण टीम आमचे ऑफिशियल कॅमेरामन छोटे असतील. धावसंख्या आहे 2 बाद 15. पुन्हा एकदा फटका चांगला डीप मध्ये. फिल्डर एलिव्हेशन नाहीये. टिपलाय झेल मयूरने आणि संपलाय फलंदाज. नितेशचा खेळ लागतोय. अजून एक धक्का बॅटिंग करणाऱ्या सरवली या टीमला.
थँक्यू सो मच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय अखिलबाई बुबेरे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फ्रेंड्स चषक गोरेगावचे प्रमुख आयोजक खऱ्या अर्थाने एवन जोडी आपण पाहू शकाल. शाबाज चाचा बुबेरे आणि अखिलबाई बुबेरे साहेबांचं आपण करूया स्वागत. आणि आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल एक दानशूर व्यक्तिमत्व ज्यांचं क्रिकेटवरती आणि समालोचकांवरती नेहमीच प्रेम राहिलं आहे. म्हणजे ती गोरेगावची नाईट स्पर्धा असेल, नक्कीच कासगावची ही नाईट स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये नक्कीच त्यांच्या माध्यमातून प्रत्येक समालोचकासाठी जो नवीन नवीन समालोचक येतो त्याच्यासाठी नक्कीच पारितोषिक असतं. असे आदरणीय बाबूशेठ बुबेरे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. रवी म्हात्रे येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 16. 4 षटकांचा सामना आहे. विकेटचं पतन तू चल मे आया ही स्थिती आपण पाहतोय. पलक 11 सरवली या टीमची. नितेश बॅक टू द पविलियन. सो मच. धावसंख्या आहे 5-16. बाळू बोराडे पुरस्कृत संघ आहे. पलक 11 सरवली. सरवली संघ बॅकफुटवरती येतोय. धावा येत नाहीत आणि अर्धा संघ तंबूमध्ये परतलाय, तो म्हणजे सरवली या टीमचा. हाफ ट्रॅकर शॉर्ट टर्म पुल. पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. सो मच. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हाफ ट्रॅकर हा चेंडू. भरपूर वेळ होता करणकडे याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा आणि तो षटकार आलाय. प्रबुद्ध आहेत आमच्या सोबत, खूप चांगले गुणलेखक तेवढेच चांगले समालोचक देखील आहेत. फार मोठी जिम्मेदारी आहे, दबाव निर्माण झालाय कारण की षटकार आलाय प्रबुद्ध आणि त्यानंतर दिशेपासून भरकटतोय गोलंदाज रवी म्हात्रे. रवी म्हात्रे नक्कीच एक ऑलराऊंडर आहेत. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आणि नो चेंडू घोषित केलेला आहे कारण की सेकंड बाउन्सर आहे. नो चेंडू घोषित केला आहे. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या आहे 24. 24 धावा धावफलकावरती. थोडंसं दडपण आहे, दबाव आहे रवी म्हात्रेवरती. नक्कीच पहिले 2 चेंडू खूप चांगले हाताळले होते, त्यामध्ये एक विकेट देखील मिळवली होती. त्यानंतर षटकार आला आणि त्यानंतर व्हाईट बॉल आणि त्यानंतर येतो हा नो बॉल. फ्री हिटच्या चेंडूवरती फायदा घेऊ शकला नाहीये फलंदाज कारण कोणताही फुटवर्क नव्हता. खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क फार महत्त्वाचं असतं, परंतु फुटवर्कचा अभाव. पुन्हा एकदा ऑन साइडला बिगिट. सीमारेषेच्या बाहेर फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन.
सुपर 6 चा जो सामना असेल
सुपर सिक्सच्या नक्कीच धावा काउंट होतील आणि त्यानंतर जे टॉप 3 मध्ये संघ पोहोचतील त्या धावा काउंट होणार नाहीत. ते धावा किंवा विकेट न्यू बॅट्समन नितीन येत आहेत. धावसंख्या आहे 42, लॉस ऑफ 6 विकेट, लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस, षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ आहे. क्या बात आहे, फटका चांगला आहे, फ्लॅट स्ट्रोक, लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर षटकार. थँक्यू सो मच. सरवली संघ पूर्णपणे बॅकफुटवरती होता. 7व्या क्रमांकावरती आला बॅटिंग करण्यासाठी करण आणि करणच्या बॅटमधून 4 षटकार आपण पाहिलेत. 25 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. खऱ्या अर्थाने पलक 11 सरवली या टीमला आणि या डावाला सावरण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते करणने केलंय. 25 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आक्रमणाला सुरुवात केली आहे. हाफ ट्रॅकर गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव, धावसंख्या 1 ने पुढे जाईल 49. सन्मानजनक धावसंख्या बनवली कारण की पलक 11 सरवली या टीमची गोलंदाजी ही त्यांची स्ट्रेंथ आहे. सागर भोईरसारखा एक चांगला गोलंदाज त्यांच्या टीममध्ये आहे. 49 धावा धावफलकावरती. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या अंतिम षटकातील आणि एखादा मोठा फटका अपेक्षित आहे सरवली या टीमला या 2 चेंडूंमध्ये करणकडून. बॅटच्या आतली कडा आहे, चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट स्क्वेअर लेगला, डीप मधून फिल्डर येतील. 1 धाव झाली, पूर्ण धावाची संधी, विकेटचं पतन. काय केलंय फलंदाज नितीनने हा प्रश्न विचारलाय फलंदाज करणने. कारण की नितीनला थांबण्यासाठी सांगितलं होतं परंतु नितीनने जागा सोडली आणि करणला माघारी परतावं लागेल. लागतोय अजून एक धक्का. पलक 11 सरवली या टीमला 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. अनेक महत्त्वाची सूचना आहे. प्रत्येक टुर्नामेंटमध्ये जेव्हा जेव्हा बाईक असते तेव्हा तेव्हा ती आम्ही सूचना करतो की ज्या खेळाडूला नक्कीच ही मॅन ऑफ द सिरीजची बाईक मिळेल त्या संघाचे 15,000 रुपये मायनस केले जातील. ही आयोजकांच्या वतीने सूचना आहे. कारण की रजिस्ट्रेशन फीज असते त्यासाठी हे नक्कीच 15,000 रुपये आम्ही मायनस करणार आहोत. यावेळेस ड्राईव्ह करतात, बॅक टू द बॉलर खेळले होते. फॉलो थ्रू मध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. बॅकअप आहे आणि धावबाची संधी, विकेटचं पतन, फलंदाज झालाय बाद. मिळतील या धावा 2 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 52 आणि 53 धावांचं टार्गेट सेट केलंय स्वर्गीय मंगल शेठ स्मृती गौरीशंकर गौरीपाडा या टीम समोर. 24 चेंडू, बनवायच्या धावा 53. मंडल कासगाव विनंती असेल सर्वांना की आपण या व्यासपीठावरती, जानता राजा क्रीडा मंडळ कासगाव यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे कारण की त्यांची देखील प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेसाठी.
क्या बात आहे. भावेश यांचा इथे आपण सन्मान करतोय, ज्याने 5 दिवस रात्रमध्ये भरपूर मेहनत घेतली आहे. भावेशसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. 5 डे नाईट मध्ये नक्कीच जेवणाची व्यवस्था असेल, आदरणीय मनोहरजी मसने असतील, विश्वनाथजी भोईर असतील, यांच्या खांद्याला खांदा लावण्याचं काम केलं असेल भावेश यांनी, आणि त्यांचा इथे आपण करतोय विशेष सन्मान जानता राजा क्रीडा मंडळ कासगाव यांच्या माध्यमातून. 53 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. गौरीपाडा या टीमला फिल्डिंग लावून घ्यायची विनंती असेल. सरवली या टीमला की आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 53 धाव बनवायचे आहेत आणि या 53 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ नारिवली, व्हॉइस ऑफ डोंबिवली, आमचे महागुरु जगदीश पाटील सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. हॅलो. खऱ्या अर्थाने गौरीपाडा संघ इन ॲक्शन मध्ये आहे आणि गौरीपाडा या टीमला शुभेच्छा येत आहेत. आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि साई भक्त सापार्डे गावचे समाजसेवक विशाल पाटील हे देखील सामन्याचा आनंद घेतात. कासगाव गाव आणि त्यानंतर श्री गणेश चवाटेश्वर देवस्थान आपण पाहू शकाल. मंदिर आहे, ऐतिहासिक मैदान आहे, मंदिर आहे. खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर जागृत देवस्थान आहे. नक्कीच श्री गणेश चवाटेश्वर चे नक्कीच अध्यक्ष देखील होते आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळा देखील पार पडला. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य आणि या गावाचं वैशिष्ट्य की प्रत्येक संकष्टी चतुर्थीला जेवणाची नक्कीच व्यवस्था असते संपूर्ण ग्रामस्थ मंडळ कासगावच्या माध्यमातून. आणि हे मंदिर आपण पाहू शकाल, हे ड्रोन व्ह्यू आहे. खऱ्या अर्थाने ओमसाई MTC लाईव्हचं मी जेवढं कौतुक करेन तेवढं कमी आहे. नक्कीच उंच डोंगरावरती वसलेलं हे मंदिर आहे आणि विलोभनीय दृश्य आपण पाहतोय नक्कीच हे आपल्या TV स्क्रीनवरती. खऱ्या अर्थाने नवसाला पावणारा हा गणपती आहे. नक्कीच सर्वांनी दर्शनाला या संकष्टी चतुर्थीला नक्कीच महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी देखील यायचं आहे. हॅलो. हॅलो. थँक्यू सो मच रोशन सर. संत यांचा आवाज ऐकला खेळाच्या पहिल्या अंकामध्ये. आणि आता जाऊया खेळाच्या दुसऱ्या अंकामध्ये, जेथे टीम गौरीशंकर गौरीपाडा टीमला बनवायच्या त्या 53 धाबा, 24 बॉल 53 धाबा. दुसरीकडे पलक 11 सरवली, अर्थातच आमचे बाळदादा बोराडे पुरस्कृत. हा संघ पहिलाच बॉल ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, बिग विकेट. या मॅचची मोठी विकेट पाहायला मिळते. फलंदाज बाद पहिल्याच बॉलवरती LBW.
वा, सागरने मात्र पहिल्याच बॉलवरती गौरीपाडा टीमला मोठा धक्का दिला. वन डाऊनचा खेळाडू मयूर मात्रेला पाहतोय वन डाऊनला येत असताना. वन डाऊनला खेळाडू पाहतोय आपण मयूर मात्रे मैदानामध्ये येत असताना. 53 धाबा या मॅच मध्ये सुद्धा आपल्याला बनवायच्यात आणि अशा वेळेला बंडाऊनला येत असताना पाहतोय आपण फलंदाज मयूरला. सागरला पाहतोय पॉवर प्लेचा एकमेव षटक टीम सरवलीच्या वतीने. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू डॉट. अत्यंत चांगला बॉल होता, फटका कन्वर्ट करू शकले नाहीयेत आणि चेंडू येतोय तो डॉट. 2 चेंडू एकही धाव नाहीये. 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मात्र आता मोठे फटके खेळावेच लागतील. ज्याप्रमाणे पहिल्या सत्रामध्ये टीम पलक 11 या संघाने चांगली बॅटिंग करत असताना चांगल्या धावा एकपटल्या. सुरुवातीला मात्र 2 धक्के मिळाले, त्या धक्क्यातून सावरत असताना पुन्हा एकदा चेंडू पाबा लागेल. आता मात्र अगदी चेंडू ब्रश होऊन पाठीमागे जातो आणि 3 चेंडू झाल्यात, एकही धाव नाही आहे. सागर मात्र 2 चेंडू मयूर 2 चेंडू डॉट खेळत असताना पाहायला मिळालं आपल्याला. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे, एका ताकदीचे, 2 ताकदवर संघ आपण पाहतोय मैदानामध्ये. या पोल मधीला शेवटचा सामना असेल. पुन्हा एकदा लेग बिफोर अगदी प्लम मध्ये पकडलाय. आणखीन एक फलंदाज 5च्या स्वरूपामध्ये बाद होतोय. 0 या धावसंख्येवरती गौरीपाडा टीमला 2 मोठे धक्के दिले जातात. नाव गेले कित्येक वर्ष आपल्या टीम साठी ज्याने चांगला लीडिंग दिला तो रवी मात्रे मैदानावरती येत असताना पहा मिळतोय. खरं तरी खूप जुने जाणते खेळाडू आहेत, मात्र टीम मध्ये राम मात्रे सारखा फलंदाज नाही आहे जो एक वेळेस या खेळाडूंमार्फत खेळाचा, मात्र असे नाही आहेत. 2 लागोपाठ धक्के देत असताना 4 चेंडू एकही धाव नाही आहे. 2 धक्के दिले जातात. 53 धावा चेस करायच्या त्या मॅच मध्ये सुद्धा तुम्हाला. चांगली गोलंदाजी. हो, चांगला चेंडू. आता मात्र थोडस लेग स्टंपला होता, हलकसा अपील. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल येते आहे आणि सेकंड रन पूर्ण करत असताना आता पहा मिळतो आपल्याला. आता मात्र या 2 धाबा 2 वरती 2 आहेत. अत्यंत नाजूक स्थिती आहे, मात्र ज्या नाजूक स्थितीतून बाहेर काढावं लागेल या टीमला. कारण बऱ्याच वेळात आत्ताच मकर संक्रांत चषक झाला, त्या स्पर्धेमध्ये सदा चांगली उल्लेखनीय कामगिरी या टीमची राहिली. मात्र जर पाहिलं तर गतवर्षी सुद्धा संघ थोड्या कमी स्पर्धा खेळला. आत्ताचा फटका स्टँड अँड डिलिव्हर अगदी धनुष्य बाणासारखा सरळ जातोय, सीमा पार आलाय तो षटकार. पिच मिळाला
आणि रबी मात्रे सरा आक्रमक शैलीचा बॅटर असे चेंडू सोडणार नाही आहे, कारण त्याला सुद्धा माहिती होतं की आता तुटून पडायचंच आहे, कारण 2 विकेट लवकर गेल्या, 2 धाबा आल्या आणि त्यानंतर आलेला षटकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना 8 धाबा स्कोरबोर्डवरती लागल्यात. अद्याप 45 धावसंख्येची गरज होतं आणि मागच्या मॅचमध्ये सुद्धा असं सिच्युएशन होतं ज्यावेळेस टीम मोहाचीवाडी संघ खेळत होता तेव्हा 43 धाबांची गरज होती 18 बॉलमध्ये. आणि आता जर पाहिलं तर 45 धाबा या मॅचमध्ये सुद्धा करायच्यात. पलक 11 सरवली संघाच्या विरोधात. कोण विसरेल या सरवली संघाला अंबरनाथ मधील सर्वात मोठी आणि मानाची स्पर्धा सरपंच चषक भोवणवली, ज्या संघाने सलग 3 वेळा मोठी 2 लाखाची स्पर्धा जिंकली तो टीम सरवली. पहा मिळतो त्यावेळेस मात्र खेळाडू होते, एक वकील साहेब, दुसरे सर होते. परेश सर आपलं स्वागत आहे. आणि त्याचबरोबर वकील साहेब मैदानामध्ये आहेत. आता बॉलिंगला आल्या, फटका चांगला आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू चालला, पहिला टप्पा नाहीये, षटकार आहे. ओ फ्लॅट षटकार, 6 धावा. पेशाने मात्र वकील आहेत अविनाशजी चौधरी. ओ आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर करण्याचा प्रयत्न, नेहमीच कॅप परिधान करून बॉलिंग टाकत असतात तो सरवली संघाला पाहतोय आपण, कारण गेली कित्येक वर्ष हर्षदच्या नावाने हा संघ ओळखायचा त्यावेळेस. आणि आज सुद्धा जर पाहिलं तर 30 धमक या संघामध्ये पाहा मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा फुल टॉस ऑन साइडला केला, डीप मध्ये फिल्डर आहेत एक जामेल. षटकारानंतर चेंडू डॉट, त्यानंतर आलेले 1 धाव पाहा मिळतो आपल्याला. मजा येईल आता या सामन्यामध्ये, कारण मी अगोदर सांगितलं की 2 बलवान बलिष्ठ बलशाली हे संघ आहेत. अर्थातच बेस्ट वर्सेस बेस्ट असाचा काहीसा सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे धाबा जर पाहिला तर अद्यापर्यंत 15 धाबा आहेत आणि यावर मध्ये 3 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे. एका दुसरा मोठा बडक्याची गरज आहे टीम गौरीशंकर गौरीपाडा या संघाला. स्ट्राइक वरती रबी मात्रे, पुन्हा एकदा फुल टॉस, त्याच्यावरती फुल टॉल वसूल केलाय, खडे कडे लगावलाय, षटकार. पण सुद्धा लक्षात ठेवा, शॉर्ट टाइम मीटिंग करा, कारण आजच्या डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपल्याला जवळजवळ 11 सामने कव्हर करायचे होते. त्यामुळे थोडंसं विचार विमर्श करा आणि खेळ सुरू करा. षटकाराला 21 धाबा, 2 विकेट लवकर गेल्या, 0 या धावसंख्येवरती मात्र 21 धाबांची पार्टनरशिप बनवत असतात रबी मात्रे आणि त्याच्या जोडीला सागर. हे 2 फलंदाज पाहा मिळतात. गोलंदाजी मार्ग वरती अविनाश चौधरी चे दुसरा षटक घेऊन आल्या टीमच्या वतीने. ओ अगदी चांगला चेंडू, बॉटमॅनचा वापर करत असताना येथे मात्र फक्त एकेरी धाव. सच अ ब्युटिफुल बॉल, अत्यंत चांगला चेंडू होता, त्याला सन्मान दिलाय. आणि एखाद्या मोठ्या फलंदाजाचं वैशिष्ट्य असतं की चांगल्या चेंडूला सन्मान देणं आणि खराब चेंडूवरती प्रहार करणं. तसंच काहीसं चित्र पाहायला मिळालं रबी मात्रे यांच्या बाबतीत. बातचीत करत असताना की आता या खेळाला पुढे कसं न्यायचं, शेवटचा बॉल आहे या ओव्हरमध्ये सुद्धा. 22 धाबा लागल्यात. सागर 7 या धावसंख्येवरती खेळतोय. येथे पहा मिळतो, हो चांगला, तेवढाच चांगला चेंडू होता, तेवढाच कीपर निवा पाटील, वा गुड फिल्डिंग. शेवटचा चेंडू सुद्धा डॉट पाहायला मिळाला आणि एकंदरीत 2 ओव्हरमध्ये
2 विकेट गेले असताना 22 धावा लागल्यात. येणारं समीकरण 12 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज. चला आता पुन्हा एकदा जास्त वेळ नका एकत्र येऊ. 2 ओव्हरचा खेळ येथे संपला. आता 12 मध्ये 32 करायचे आहेत तुम्हाला. आणि नवीन गोलंदाज तिसरं षटक जयेश पाटील या गोलंदाजाला आपण पाहतोय. खरं तर गोलंदाज तिसरं षटक आणि तिसरं षटक हे सामन्याचं प्रतिबिंब असतं. जर का या षटकामध्ये जर कमबॅक केला सरवली टीमने तर सामना त्यांच्या दिशेने पाहायला मिळेल. आणि जर का या षटकामध्ये धावा आल्या तर गौरीपाडा संघ पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने मार्गस्थ होईल. मात्र तिसऱ्या षटकाला फार महत्त्व आहे. त्यामुळे आता जर कुणाला जेवण करायचं असेल तर जेवण करून घ्या. आमच्या व्यासपीठाच्या पाठीमागे जेवणाची सोय आहे. मात्र आज सोमवार आहे त्यामुळे व्हेजच आहे हे लक्षात ठेवा येताना आपण. काल नॉनव्हेज होतं त्यामुळे खूप गर्दी होती. आज थोडासा व्हेज आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. 12 मध्ये 32 करायचे आहेत अद्यापी. पहिलाच बॉल आणि हाफ ट्रॅकर फटका बसलाय आणि टिपलाय तो झेल. संपलाय तो रवी मात्रेचा खेळ. बिग विकेट, बिग लॉस. टीम गौरीशंकर गौरीपाडा. न्यू बॅटर मैदानामध्ये आल्या. फार मोठा धक्का लागला. ज्या रवी मात्रेने आक्रमकतेने सुरुवात केली. षटकार चौका टोकत असताना मात्र 5 मध्ये 13 बनवल्या. ताबडतोब बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र एक फसवा चेंडू मिळाला असं वाटलं. व्हॅल्युएशन जास्त मिळालं त्या बॉलवरती. पुन्हा एकदा अगोदरच टप्पा ठेवला. चेंडू गेला डॉट. नाही आता एक डॉट चेंडू या सामन्यावरती पकड निर्माण करेल. तुम्हाला पण माहिती आहे की आता सुरुवातीला डॉट चेंडू आले हरकत नाहीये. मात्र आता ते पडवणारे नाही आहेत टीम गौरीपाडा संघाला. आता बनवायच्या 10 मध्ये 31 धाबा अद्यापी. त्यामुळे 10 चेंडू 31 धाबा. पुन्हा एकदा डॉट. नाहीये. खूप चांगली गोलंदाजी पाहा मिळतोय जयेश पाटीलची. काय गोलंदाजी करत असताना टीम पलक 11 सरवली हा संघ आज या नावाने खेळत असताना पाहा मिळतो आपल्याला. आमचे एरंजाडचे बाळूदादा बोराडे यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्याच संघाने पाहतोय चांगली कामगिरी करत असताना. सुरुवातीला बॅटिंग खूप चांगली झाली आणि त्यानंतर आता गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा एजंट टेकन. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का लागलाय गौरीपाडा टीमला. चेंडू 2 विकेट मिळवले.
एकी धावणे या 4 चेंडू डॉट फेकल्यात आणि नवीन फलंदाज केतन म्हात्रे. यस, एक जो केतन आहे तो आपल्या महाराष्ट्राचा, आपल्या या आगरी कोळी समाजाचं नाव पूर्ण बायकरमॅन पहा मिळतो. आणि यावेळेस केतन पाहतो एक धाव घेण्याचा प्रयत्न नाही येते. 5 चेंडू डॉट. वाह, काय गोलंदाजी पहा मिळते येते. 5 चेंडू डॉट, 2 विकेट मिळवल्यात एका ओव्हर मध्ये. एवढी चांगली गोलंदाजी जयेश पाटील करत असताना पहा मिळतो आपल्याला. शेवटचा बॉल आणि या ठिकाणी पाहतोय आपण मेडल षटक. जरा जयेश पाटीलचं षटक आपटलं असेल तर टाळ व्हायलाच पाहिजेत. विकेट मेडल षटक आलाय जयेश पाटीलचं आणि आता 6 मध्ये बनवायचे आहेत 31 धावा. हा, लेझर कोणी चालू केलेलं आहे कृपया. तर गोलंदाज जयेश पाटीलने मेडल षटक फेकले त्याबद्दल या संघाचे पुरस्कर्ते बालू बोराडे यांच्या वतीने 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. जयेश पाटीलला कमबॅक करणारे षटक राहिलं त्याचं. जसे रवी मात्रे बाद झालं तसं मात्र एकही धाव आली नाहीये. नेमका फलंदाजाने काय केलं, जागेवरती थांबून खेळण्याचा प्रयत्न केला. $500 आणखीन ₹500 मोनिश पाटील. यस, मोनिश पाटील यांच्या वतीने ₹500. ओ, यावेळेस चेंडू आणखीन एक वन मोर डॉट डिलिव्हरी. मागचे 7 चेंडू एकही धाव नाही आहे. जयेश पाटीलने मात्र मागचं षटक मेडन फेकला आणि आता एक चेंडू डाट आलाय. गोलंदाज पाहतोय प्रशांत पाटीलला. एक तेज सर्रार गोलंदाज आहे टीमचा आणि आता 5 चेंडू 31 धावा बनवायच्या. 5 षटकार आले तर 30 होतील. त्यामुळे आता धाबांचं कमी अंतर किती केलं जाईल हेच पाहणं योग्य ठरेल. पाहावं लागेल या ठिकाणी एजंट टेकन. आणखीन एक धक्का लागलाय गौरीपाडा टीमला. अत्यंत खराब परिस्थिती पाहतोय आपण या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. तू चल माय आया अशी स्थिती निर्माण झाली आहे. सर येणारा चेंडू डॉट निघाला तर बालू बोराडे यांच्याकडून आणखीन ₹500 कॅश प्राइज आहे. चांगली गोलंदाजी. मागच्या विचार केला तर 8 बॉलवरती एकही धाव नाही आहे. त्याच्या मोबदल्यात 4 विकेट गेल्या. चांगली अप्रतिम कामगिरी पहा मिळतो आपल्याला. ब्युटिफुल बॉलिंग, सुपर, अत्यंत टप्पा अचूक, व्हेरिएशन सर्व काही. आताचा बॉल उडवलाय, मिस टाइम आहे. 3 खेळाडू एकत्र आणि काय केलंय 3 तिगाडा आणि काम बिगाडा. तुला ना मला दे जमिनीला अशी स्थिती निर्माण झाली आहे. चला आता भांडू नका, चला फिल्डिंग लावून घ्या आता, कारण आता झेल तर सुटलाय, वेळ निघून गेली आहे. मग विचार करून फायदा काय. हा 500 मिळाले असे, ते सुद्धा आता 500 मिळाले असे. ओके, तरी सुद्धा 500 मिळतील, हरकत नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल, सुपर. या ठिकाणी पाहतोय आपण सांगत असताना काहीतरी की बाबा काय रे केलं तू, असंच काहीतरी चित्र होतं. हसी मजाक तर होतच राहणार.
हा मौज मस्ती आहे. क्रिकेट आहे, क्रिकेट विथ म्युझिक, क्रिकेट विथ एन्जॉय, सर्व काही पहा मिळतं आपल्याला. 2 मध्ये 30 आता नाहीये, फक्त औपचारिकताच पाहायला मिळेल. उकळण्याचा प्रयत्न आता आलाय चौकार, मात्र या चौकाराला जास्त महत्व होणार नाही आहे, कारण सुरुवातीला असे मोठे फटके येणं फार गरजेचं असतं. म्हणूनच म्हटलं जातं की भात करपून गेल्यानंतर पडलेला पाऊस आणि उशिराने सुचलेलं शहाणपण यांना शून्य किंमत असते. सत्ता गेली, शहाणपण संपलं. म्हणून क्रिकेटमध्ये जेव्हाच्या तेव्हा करायचं असतं मित्रांनो, आता नाही आहे, वेळ निघून गेलेली आहे. आणि आता फक्त 1 बॉलमध्ये 26 करायच्यात, औपचारिकताच पाहायला मिळेल. चला टीम मोहाचीवाडी टीमचे कॅप्टन टास्कबॉक्सशी संपर्क करा, लगेच टॉस करू. आणि आता पुन्हा एकदा उडवलं, मिस टाइम आहे. पुन्हा एकदा भवऱ्यासारखे फिरले खेळाडू आणि झेल अखेरकार सोडला आणि सामना जिंकलाय पलक 11 टीम सरवली संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम गौरीशंकर गौरीपाडा. आपण वेळेवरती आला, आमच्या आयोजकांना सहकार्य केलं त्याबद्दल आपलं लाख लाख आभार.